जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव नांदगाव महामार्गावर खड्ड्यांनी वाहनधारकांची कसरत. 1 वर्षात रस्त्याची झाली चाळण. जी मुठीत धरून दुचाकी चारचाकी हाकण्याची वेळ. नाशिक जिल्ह्यात रात्रीच्या दिवस करून शिकवतो, आमचे वेतन कधी मिळणार? रात्र शाळांमध्ये कार्यरत दुबार शिक्षकांचे वेतन गेल्या 3 महिन्यांपासून रखडले. धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सोनगीर कडकडीत बंद. बाजारपेठेत शुकशुकाट. कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांकडून खबरदारी. नंदुरबार जिल्ह्यात 142 युवकांचे शासकीय सेवेत दाखल होण्याचे स्वप्न झाले पूर्ण. अनुकंपा आणि लोकसेवा आयोगामार्फत झाली नियुक्ती. पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे झिरो पेंडन्सी उपक्रमातून प्रशासन लोकाभिमुख करा. विखे पाटील. 338 तरुणांना नोकऱ्याची नियुक्ती आदेश. जळगाव जिल्ह्यात सततच्या पावसाने पिलकोड परिसरात मक्याचे पीक खराब झाले असून शेतात पाणी असल्याने मक्याची कणसे रस्ते शेजारी वाळत घातली जात आहे. नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांतील 803 वर्गखोल्या धोकादायक. दुरुस्तीची आवश्यकता. शाळा सुरू होण्यापूर्वीच माहिती, तरीही दुरुस्ती नाही. धुळे जिल्ह्यात 5 कोटींची देणगी. SVKMच्या सेवेच्या वसा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द. नंदुरबार तालुक्यातील चौपाड शिवारातील शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी करताना पालकमंत्री एड माणिकराव कोकाटे सोबत आमदार राजेश पाडवी. अहिल्यानगर जिल्ह्यातील डवळगाव येथे सरकारी काम 9 महिने थांब. श्रीगोंदा शिरूर रस्ता काम संत गतीने. 9 महिन्यापासून रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण सुरू. वाहतूक कोंडीने चालक प्रवासी हैराण. जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे लक्ष्मी रमणा गोविंदच्या जीवघोषात मध्यरात्री रथ मंदिरात. पारोळ्यात रथोत्सव. हजारो भाविकांनी घेतले दर्शन. नाशिक जिल्ह्यात महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांना ठिकठिकाणी अभिवादन. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे अभियांत्रिकीत 7000 मुलींचे प्रवेश. नंदुरबार जिल्ह्यात दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न. पालकमंत्र्यांचे आश्वासन. शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या मंत्र्यांसमोर आपल्या व्यथा. अहिल्यानगर जिल्ह्यातील तिसगाव येथे आनंदवनची हिरवळ माणूसपणा जपणारी. नितीन चंदन शिवे यांचे प्रतिपादन. जळगाव जिल्ह्यातील 40 गावात विद्यार्थ्यांनी गिरवला भाकरीचा चंद्र. शिक्षक ही विद्यार्थ्यांना भाकरी बनवण्याची कला अवगत करून देत होते. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात 15,000 हेक्टरवरील पिकांचे पंचनामे. 200 पेक्षा अधिक कर्मचारी. युद्ध पातळीवर कामकाज. 8 दिवसात उर्वरित पंचनामे होणार पूर्ण. धुळे शहरातील वाढत्या अनधिकृतमुळे मोठमोठ्या होर्डिंग्सला ब्रेक बसणार. यामुळे धुळे महापालिका आता काय निर्णय घेईल याकडे लक्ष लागून आहे. नंदुरबार जिल्ह्यात प्रकाशा परिसरातील शेतात कापूस वेचणी कामाला बिबट्यांच्या अडसर. शेत शिवारात बिबट्यांचा मुक्त संचार. मंजुरांमध्ये भीतीचे वातावरण. उपाययोजना करण्याची गरज. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे विधानसभेला तुमचा आशीर्वाद कमी पडला पण नाराजी नाही. सभापती प्राध्यापक राम शिंदे दिवाळी अगोदर मदत करणार. जळगाव जिल्ह्यातील एरोंडोल येथे व्यसनमुक्ती केंद्रातर्फे योग जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील चांदवड निफाड रस्त्यावर खड्डे. वाहनधारकांचे मोडले कंबरडे. आधीच निकृष्ट दर्जाचे काम, त्यात पावसाने लागली वाट. धुळे जिल्ह्यात केळीचे भाव कोसळले. शेतकरी सोलून निघाले अन खर्चही निघेना. काही महिन्यापूर्वी केळीला होता 2000 रुपयावर भाव, आता 600 रुपयावर आला भाव. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बोरत मार्गावरील बससेवा बंद. बसफेऱ्या सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यातील गोडेगाव उपबाजारांची दैना. आवारात मृत जनावरे सोडलेले कांद्यांचे ढिगारे. मूलभूत सुविधांचा अभाव. शेतकरी व्यापाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ. पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे मराठी अभिजात भाषेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील सटाणे येथे इच्छुकांनी साधली संधी. नवरात्रोत्सवाला मतांची पेरणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे इच्छुकांकडून सणात बक्षिसांचा वर्षाव. धुळे जिल्ह्यातील साक्रीत सेवा पंधरवाडा निमित्त लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात पालिकेतर्फे शहादा शहरात स्वच्छता ही सेवा पंधरवाडा अभियानाचा समारोप. स्वच्छतेची जनजागृती. विविध उपक्रमाचे आयोजन. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे ध्येयवेळ्या माणसांनीच क्रांती घडवल्याचा इतिहास. राजेंद्र सिंह यांचे मत. सर्व सामाजिक संघटनेचा सोहळा. जळगाव जिल्ह्यातील पारोळ्यात वीसखेडे उपसरपंचपदी माधुरी भरतमाळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात विजयादशमी निमित्त देवळा येथे राजवट संघाचे पथसंचलन. पुष्पवृष्टीने स्वागत. शस्त्रपूजन करण्यात आले.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे व्यंकटरमणा गोविंदाच्या जयघोषाने बालाजी नगरी दुमदुमली. रथोत्सवाला 150 वर्षाची परंपरा. भाविकांच्या डोळ्यांचे फेडले पारणे. भक्त निवासाचे भूमिपूजन. नंदुरबार जिल्ह्यात दंडाचीही भीती नाही. आपल्या सर्वांना वर्तनच बदलावे लागेल. केंद्र शासनाचे नियम. अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळगाव माळवी येथे पीक काढणीला. शेतकरी बेजार. पर जिल्ह्यातील मजुरांचा आधार. जळगाव जिल्ह्यात 3 महिने केलेले कष्ट क्षणभरात मातीमोल. डोळ्यातील अश्रू थांबेना. अनेक ठिकाणी पंचनाम्यासाठी कसरत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. वसतिगृहातील निर्वाह भत्ता वाढला. खर्चांचा प्रश्न सुटल्याने दिलासा. नाशिक जिल्ह्यातील 2500 विद्यार्थ्यांना होणार लाभ. मागण्यांची होणार पूर्तता. धुळे जिल्ह्यात तरुणांनो, व्यसनांच्या आहारी अडकून आयुष्य संपवू नका. शिंदखेड्यात मुफ्ती मोहम्मद नदवी यांचे आवाहन. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे जयनगर परिसरात लाल्या रोगामुळे कापूस नष्ट होण्याची वेळ. अहिल्यानगर जिल्ह्यात विळद येथील जलशुद्धीकरण जिल्हा परिषद शाळेत बोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. जळगाव जिल्ह्यात महापुरानंतरही बडगाव तालुक्यातील खेडगावात स्वच्छ पाणी पुरवठा. शिवाय पिण्याच्या पाणीसाठी वळवण थांबली. नाशिक जिल्ह्यात नवरात्रोत्सवात 457 नवदुर्गाच्या सरकारी दवाखान्यात झाला जन्म. धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात. लाल्या रोगाने पीक उद्ध्वस्त. गोंदूर शिवारात पाहणी करताना माजी आमदार कुणाल पाटील. नंदुरबार जिल्ह्यातील तोडोदा येथे प्रमुख अधिकारी अनुपस्थित राहिल्याने गाभा समितीची बैठक पुन्हा बोलावली. महत्त्वाच्या बैठकीबाबत अधिकाऱ्यांना गारबीर असल्याने सदस्यांनी व्यक्त केली नाराजी. अहिल्यानगर शहरात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यावर कडक कारवाई करा. तसेच जातीय तणाव कमी करण्यासाठी मोहल्ला कमिट्या स्थापन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. जळगाव जिल्ह्यातील एरोंडल तालुक्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आणि महसूल पंधरवाडी अंतर्गत तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या हस्ते सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या कार्यालयात 50 ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील आगासखिंड येथील शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या मेकॅनिकल विभागात इस्रे स्टुडंट चॅप्टरचे उद्घाटन करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील तोडोदा तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव येथे उत्साहात पार पडला. यावर्षी संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असून या निमित्ताने स्वयंसेवकात उत्साह पाहायला मिळाला. अहिल्यानगर जिल्ह्यात गोवा येथे 17 ते 20 सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या सब नॅशनल रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये अहमदनगर सिटी रायफल अँड पिस्तॉल स्पोर्ट शूटिंग क्लबच्या 20 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतून अहमदनगर शूटिंग क्लबच्या 20 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. जळगाव जिल्ह्यातील पारोडा येथे डेकू फाट्यापासून महाडीपर्यंतचे 5 किलोमीटर रस्त्याची पूर्ण अवस्था झाली असून हा रस्ता वाहतूकदारकांसाठी व ग्रामस्थांसाठी मोठा त्रासदायक ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेल्यामुळे प्रवाशांना सतत त्रास सहन करावा लागत आहे.